हॅलो नमस्कार. आज जायचं होतं बाहेर, त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकरच आवरून घेतलं आणि इथं चहा पण बनवून घेतला. आज जायचं होतं आम्हाला हॉस्पिटलला, कारण शिवानीला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं गावाकडे गेल्यामुळे. तर त्याच्यामुळे आम्हाला जायचं होतं आज हॉस्पिटलला. त्याच्यामुळे मी आज लवकरच उठून आवरून घेतली होती. आणि इथं बघू शकता मी मस्तपैकी असा चहा बनवला होता. तर तुम्ही पण या सगळेजण चहा घ्यायला. आणि म्हटलं आज जायचं आहे बाहेर तर लवकर आवरून घ्यावं, म्हणून जास्त स्वयंपाकाची झंझट न करता मी फक्त आज मसाले भातच घेतला होता बनवण्यासाठी. आणि एवढं साहित्य घेतलं होतं. आणि हे वाटण म्हणजे अद्रक, लसूण, जिरे आणि कोथिंबिरीचं वाटण घेतलं होतं. आणि हिरव्या मिरच्या पण होत्या. तर इथं मी मस्तपैकी तेल टाकून राई, जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकून फ्राय करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकून मसाले टाकून त्याला छान फ्राय करायला ठेवलं. आणि इथे बघू शकता आमची सानू तर अशी आम्हाला परेशान करते, सारखं उचलून घे म्हणते. आणि आंघोळ झाल्याच्यानंतर कोण ब्रश करतं सांगा बरं, पण तिला ब्रश करायचा होता. त्याच्यानंतर मी तांदूळ घालून तर मस्त कुकरला शिट्टी लावून घेतली. आणि कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी असं छान देवपूजा करून घेतली होती. हे बघा आमच्या घरातील स्वामी आणि ही आजची स्वामींची पूजा. तर कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला. तर इथे बघा मी ह्या 2 वस्तूमध्ये ॲड केल्या होत्या. तर ह्याला म्हणतात उतरंड्या. भरपूर जणांना माहिती असेल, पण माहिती नसेल त्यांना पण सांगते. तर जुन्या काळात अशा उतरंड्या ठेवायच्या लोक, जेणेकरून आपल्या घरात छान समृद्धी राहते. आणि इथे बघा छान माझ्या दिव्यात असं रोज फूल तयार होतं. स्वामी असं रोज छान आम्हाला आशीर्वाद देतात. तर कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना माझ्या घरचा देवारा आणि आमचे देव, तर ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, जेवढे जण ही व्हिडिओ माझा हे पाहत आहेत त्या सगळ्यांनी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आपल्याला. आणि हे बघा हे असे वरती मी मंदिरावर ठेवले होते सर्व देव, तर हे मी असे खाली काढून मांडले होते. तर कसे छान वाटत आहेत का ते पण सांगा. आणि मधल्या थोडा आवाजाला इग्नोर करा, कारण मंदिरासमोरचा जो छोटासा माझा टेप माईक काय म्हणतात त्याला मला माहीत नाही, तर त्याच्यातून असं गायत्री मंत्राचा जाप येतो आहे, तर त्याचा आवाज येतो आहे आतमध्ये, तर त्याला थोडंसं इग्नोर करा. आणि इथे बघू शकता मी हॉस्पिटलमधून आल्याच्यानंतर मी माझी घरातली कामं आवरायला घेतली, जे की मला खूप अवघड होतं या साडीमध्ये. आणि आज मी साडी वेअर केली होती, तर मला खरंच काम करण्यास खूप अवघड होत होतं, तरी पण मी तसंच करत होते. आणि वरच्या कपड्यांना प्लीज इग्नोर करा, कारण बाहेर पाऊस असल्यामुळे कपडे वाळत नाहीत, म्हणून मी असं घरातच वाळत टाकले होते कपडे. तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल. आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. जेवढे जण हा व्हिडिओ पाहत आहेत सगळ्यांनी प्लीज एक बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि ते बघू शकता मी असं फुलाचं एक झाड आणलं होतं छान, ज्याला कळी उगवली होती, ते खूप छान वाटत होतं. हे फूल पण उद्या उगवेल. आणि तुळस वगैरे छान लावली होती. तर कसं वाटलं आपलं छोटंसं गार्डन ते पण सांगा. आणि जेवढ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला प्लीज सगळ्यांनी एक बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि ते बघू